नमस्कार मित्रांनो, आमच्या व्हिडिओमध्ये वापरली जाणारी भाषा ही केवळ संवादाचा भाग आहे. आम्ही कोणत्याही वैयक्तिक भावना दुखवत नाही. व्हिडिओत दिसणारे तंबाखूजनक पदार्थ केवळ चित्रीकरणासाठी आहेत. आम्ही त्यांचे समर्थन करत नाही आणि धूम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे. तसेच व्हिडिओमधील हाणामारीचे प्रसंग हे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी आहे. कृपया कोणीही त्याचे अनुकरण करू नये. धन्यवाद आणि व्हिडिओ एन्जॉय करा. उठणं गे 11 वाजतले झोपता. नवऱ्याच्या घरी गाडीवर लाता मारण चांगल्या नाही म्हणतले, समजली का? मायबापाच्या घरी पसरून घ्या हल्या. झोपली बायला कशी ते पेंगविल सारखी. उठ लवकर, पाहुणे येऊन राहिले, तयारी कर. तुले पाहिले चांगले पाहुणे येऊन राहिले, चांगली चमक धम्मक होय. मला नाही करायचं आतापासून लग्न. काय पाहिजे मला? चांगली जाऊ मी आतापासून म्हणजे झाली ना 23 वर्षाची. आपल्या इच्छा बुड्डीच्या 9 वर्षात लग्न झालं होतं. तू तर 23 ची झाली का सांडे? अहो तेव्हाचा काळ वेगळा होता ना. मला ते नाही माहित. लवकर उठ, नाही तर थर्ड ब्लँकेट मध्ये धरून तुला दाबीन. अहो आई तू समज, मला का शिकून लय मोठं व्हायचंय. आपल्या नागपूर सावण्याचं नाव रोशन करायचं आहे. नाव रोशन तुला तवाच केलं मांग. त्या मागच्या गल्लीमध्ये सापडली होती बबल्या संघ. सारा गाव तर आपलं चिवडून राहिलं होतं. आता कोणतं नाव रोशन करायची राहिली गे तू बुवारे? अहो ते बबल्याला फक्त नोट्स मागायला गेली ती, काही बोलतं का? आवत ते तुले माहित आहे, मले माहित आहे, पण ह्या मोहल्ल्यातल्या लोकांना नाही माहित आहे ना. साऱ्या लोकांना तर असं वाटते ना का त्यानं तुला लव्ह लेटर दिलं. अहो आई लोक काही बी बोलते, लोकांच्या तोंडाला झाकण नाही देतात. तसं थोडं मारून फेकाव काही. मला जिंदगीत लय काय करायचं आहे. त्याचं काय ऐकतं तू बुवा यायचं, त्याच त्याच्याशी नुनं नाही होत. साऱ्या गाडी खाली होणाऱ्याच्या स्वतःच्या लोकांचे चिवडे करतात. तू या बाहेर लपडा आहे का? असं तर तसं मला सांगून दे. मी तावल्या बाबाला सांगतो आणि चांगलं लग्न लावून देतो. बाबू नाव आहे त्याचं. तू या बाबूजीनं तावली अशी उकली कडी पिंकाच्या करून याचा पुढे त्याचं नाव समजली का? मिठ्ठा समजली का? पाहुणे याची जेवण झाली. रेडी होय. तो चेहरा बाय कसा दिसून राहिला, जसा काही बाहेर खुल्ला म्हणून तोंडावर तिचा मार खानका झाल्याने दिसून राहिले. तोंड उठलं, लवकर तयार होय 5 मिनिटात. हॅलो बाबू, मला पाहाले पाहुणे येऊन राहिले. मला तुला येते पाहून तुले काय नाही टेन्शन नको घेऊ. मग तू दुसरी काऊन नाही पाहून घेत भामट्या? येऊ दे पाहुणा, आता लग्नच करतो मी सोमत्या. अहो फुलगडे मजाक करत होतो. फुलझडी पाहुणा येऊन तर आला, पण लग्न नको जोडू देऊ. तू हाव नको म्हणजो. पण मी का करू? असं काय लग्न तुटलं पाहिजे? काही आयडिया तर सांग. त्याच्या तोंडावर थुकजो, चायमध्ये बुधा टाकजो केसाच्या, पोह्यामध्ये खतखत मिरची वाजजो आणि जरासा जमाल गोटा टाकून देजो. हो ठीक आहे, मी तावलीच हा. तू टेन्शन न घे, ठेवतो फोन. वाटलंही भोसडीनं ऐकत नाही पुरी गोष्ट. या आले, बसा. या आले तर काही त्रास नाही झाला तुम्हाला. या यांना लाजू नका. बसा. आपलंच घर. नाही काही त्रास गीस नाही झाला. बरोबर आलो सुखरूप. बाई पोरीली बलवाना. हो बाई यमा. भोसडी कायचं कारण लावून आली गे? पोरगी थोडीशी डावी आहे, काळी माजर. नाही जी, अभ्यास करते माय पोरगी. तर डार्क सर्कल वर कार्यकारी येऊन गेले. PSC करत आहे माय पोरगी. रातभर अभ्यास करते जी, म्हणून असं झालं. आमच्याही पोरानं बाई मेकअपचा कोर्स केलाय. कोरियन मेकअप येते त्याले. फार डार्क सर्कल गायब करून टाकते. चांगला हाय लेवलचा मेकअप आर्टिस्ट आहे. हो का जी? मार लद्दा पैसा असत ना मग तर, आहे ना? कमावले तर खूप कमावते बाई तो पैसा. मावत नाही एवढा. तशी पोरगी काय करते तुमची? तिले ना IPS DPS ची तयारी करायची होती, पण ना तिचे स्वप्नेच राहिले ह्या शाळेवाल्यामुळं. काऊन बाई, काय केलं शाळेवाल्यानं? 9वीत 3 वेळा नापास केला मा पोरीले. समोरच नाही जाऊ दिलं भडव्याईनं. का करू माही राहून गेले तिचे स्वप्ने आता. हो नाही तर का? पार मोदी मावले हात चरायला असता, पुरा देश म्या सांभाळला असता. ह्या मेलोडी पायी वाया गेला. इथं गेला लोडी घेऊन. तू चूप राहिला हो. 9वी फेल अंपड गवार. जाईल कुठची? वाचता ये ना लिहिता ये? मोदी कुठे शिकलाय? त्याला बी वाचता नाही येत. तू चूप राह. तसं पोरग कुठं आहे जी? पोरग नाही आलं तुमच्या सोबत? नाही, शरम ते तो थोडसा लाज राय बाई.
आमच्याकडे फोटो आहे, फोटो दाखवू का जी? हो दाखवा ना. हा मुंडा पा. पोराची बहीण वय का जी? हा? अहो बाई हेच तर पोरग आहे, मेकअप आर्टिस्ट आहे, सांगितलं का मंगाशी? हो का? मेकअप मध्येच राहते का हा? हो बाई, याची लिपस्टिक काही कमी नाही होत. ऍस्थेटिक लुक बाई त्याचा. असा रिअलिस्टिक पंजाब मारीन ना माजरी सारखा. माणसानं माणसासारखा राव, बाईसारखे सोंग नाही करा. तसं नाव काय याचं मला? दो माझी नंगी आहे बाई. नंगे मावलं नाव कसं वाटून? अंकिता नंगे. मी नाही करत असं नंगे खानदानी. लोक घरचे कपडे घालते का नाही घालत नागोरे. चला वा इथून. बाई तुमची बी पोरगी पा कशी दिसते, कार भेंडी. खदाने तू काढल्यासारखी दिसते, काली काली डोळे पाय तिची, तोंड पाय. बुरशी लागल्यासारखी दिसते तुमची पोरगी. आम्ही काही म्हटलं का अशी आहे तशी आहे म्हणून? मायपर्यंत हल्या आणि पोट्टीपर्यंत केली दिली. अहो भोसळे हो, तुम्ही आपलंच पाहून घ्या. आले त्याच्या मुले नजरा लावून राहिल्या. जा व्हा आपल्या घरी. हो जातो, आम्हाला काही शौक नाही आहे इथं बसायचा. आई 1 किलो पोहे वाया जाईल ना. तू टेन्शन नको घेऊ. मी पुरे खातो. 2 मिनिटात चाटून पुसून कढाई तुला चकचक करून देईन मी. काही कोणाला चारायचं नाही. चला वा. खूपच घन घन मायले की आहे बाई या. कोण भेटती या कार भेंडीले. हा हा जा जा पाहून घेईन. चांगले भेटते. एक आणि उभे करीन मापुरीसाठी. बाई मी मावशीच्या घराकडून येतो. अधिक एक पोरग पाहिलाय. मी जराशी चौकशी करून येतो. ठीक आहे? ठीक आहे. हे मला निपटूनच राहीन वाटते आता. बघूनच जातो. हॅलो अधिक आला हिशोब. हा बोल ना. का बोलू? एक रिश्ता तोडला, अधिक दुसरी आणायला गेली माऊली माय. का करू आता? लफडा महासंग लग्न दुसऱ्यासोबत. तू ये, मी इकडे जुगाड लावून ठेवतो. हो थांब येतो. चपला कुठे मावल्या? ती बाबा तिचा टाइम होऊन गेला. भाकना झाडू नाही मारला. कुठे गेली रानगाय? एवढी मोठी झाली समजत नाही. भोसडीले पेठावरच जाऊन धसली असेल. त्या भारतीच्या घरी घाडात धोसता नाही तिचा तिथं. मग तिथं जाऊन धसते. घरचे कामधंदे नाही दिसले भोसडीले. आता आली म्हणजे पार एक चांगला रट्टाच देतो. म्हणतो तिथंच खायचं ना तिथंच राहायचं. कोणी किती दिवस ठेवते तर मी बी पाहतो. कोणच लावून पाहतो ना. हॅलो आई, मी कोर्ट मॅरेज केली, मला भुलून जा. आणि कुत्रीसारखी डसडस करतो नको. कुठे गेली गाव बाजार. चुपचाप बस जो घरात. अव सतरंगी बुल्ले कुत्रे झपाट शिंगे. आता ना तुला केलं ना तर चुकाची राहायचं समजली का? तू कधीच चुकाची नाही राहू शकशील कुत्रे. तुला मायबापाचं मन दुखून लग्न केलं ना भोगशील तू. किडे पडन तुले चांगल्या अशा रुण्या पडन बोट. आणि तुला चांगल्यानं सांगून देतो मावल्या दररोजात येतो नको. नाही तुला उभ्यानं खडकून टाकीन आता मी. समजली ना? कुठे गेली माई बाई? हा कोण बसली तू इथं? स्वयंपाक की झाला का? माहोल गरम आहे वाटते. बाई पाणी आण मा. बाहेर गेली पोरगी. पयाली ती पोरगी मोठ्या लाडू कौतुकाची. तिच्यापेक्षा एखादा ढोर पोचलं असतं ना कामाचं राहिलं असतं. समजल्या का? पार नाका आता बदनामी करून गेली माऊली ती पोरगी. ढोर तरी शब्दाच्या बाहेर नसतं गेलं. पयाली कोण पोरग होय? कोण नेली बोला आपल्या घरची? हा माहित नाही कोणता भाड चिंग्या होय तर लबडीचा बाल. जाऊ दे. आलं गेलं पार पडलं. बल तिला फोन लावून आपण बी पाहू ना पोरग जवाई कसं दिसते कसं हाय. हट. मी तिले मला सावरीत बी बर्दाश्त नाही करत. अहो फोन लाव बोलवून घेते ले. पसंत आला तर ठीक, नाही तर आपण स्पीडलिंग सेट करून देऊ त्या पोट्याची. चांगले खव्यातून हातच उघडून देऊ त्याचेवाले. बोनस देऊ करून. ठीक आहे तुले गरज आहे तू बोलाव. माय बहीण नाक कापून पळाली पोट्टी हागड पादरी. मला खरंच आज एखादी बकरी पोचली असती ना 10-15 हजारात खपली असती. पण असं तर नसतं केलं ती ना. येऊ दे तिले चांगला छाटूनच का हाडतो. तो पोट्टा कोणता होय त्याला बी पाहतो. ये घरात ये. बाबा मी आली. ये ना बाई ये बस. याच का जय या. बाबा हिरा खाली ठेवा. मी नाही काय ठेवा. नाही बाई हिरा खाली नाही होणार. खवल्या डोळ्याचे लोंबड्या घुसले गावामध्ये. लोकांच्या धन्यावर हात टाकून राहिले आहे. पाय करतो ना देतो त्याच्या टांगा छाटून. हात घेतो तसा रयक करून. हे सगळं ठीक आहे पण हिरा खाली ठेवा तरीच मी घरात येतो. नाही तर मी चालली वापस. घेऊन देऊ का? ये बस चालतो या. झाल्या का कवाल्या? चला वा या इथं बसा. इकडे वय बसू ते जवायाकडे. बसा बाबा. तुमच्या गोष्टी करायला लागेल ना त्याच्या संग.
जा जेवायसाठी पाणी आण, पाय धुवाले. थोडस थंड पाणी आणजा. ऊन खूप आहे ना बाहेर, बर्फाच्या गोळा टाकून आणजा. काऊन कोयरा मास आहे का तुया? एवढी ऊन झोमली तुले, पाय धुवाले पाणी देऊ तुले थंडगार. काऊन घरून आला असतील ना अंग धुवून, का खरकटाच आला इथे येऊन धसला? एवढी ऊन झोमली तुले चणचण. अहो गोदे जवाई होय, आपल्या द्या लागते, मानदान करा लागते. हो जवाई वय कायचा जवाई वय तो? तवा ठेवून त्याला तरल्या तेलात काढू का? थंड पाणी पाहिजे त्याले, लोकांचा पोरी घेऊन पारता तो. घाबरू नका, आई तशी थोडीशी गरम दिमाखाची आहे, पण तिच्या मनानं साफ आहे. ते मले बी असंच वन होतं पहिले, आता चांगलं आहे. गरम दिमागाची घेऊन काही नाही. माया का शब्दाच्या बाहेर एकोटा कोणी गेलो तर मी मारमूरनं कापको करायला भेट नाही. 2 दिवसाचा पोट्टा नाही, मायचं वन सांगून राहिली त्याले तू. एवढा प्यारा झाला का तुले तो? एक काम करा, आईच्या पाया लागा, थोडस दिमाग शांत होऊन जाईल तिचं. जा जा ना. कौल्या माजरीवानी पाहत आहे ते, खाते का राहू देते मला नाही माहित. मी नाही जात, दुरूनच पाया लागतो. दुरून नाही आईचा अपमान करता का? हे फक्त सांडावारी दिसते, मनानं प्रेमळ आहे गोळ्यांसारखी. जा पाया लागा, अपमान नाही करा लागत. नाही मी नाही लागत. येणार लागणार लागतं का? येणार लागणार. चोपडा खायला बनवायचा आहे तुमच्यासाठी. या लाग या. हा येतो. काऊन भगवलं? कायले भगवलं? कोणतं काम होतं तुले? कायसाठी बाबाची लोकांना परी भाडकं जमिनी नाही भेटली, मावला नाक कापलं तुला. त्या घरी माय बहिणी नाहीये, तर भाड्या घेतले. खोट्या भगवशी लोकांच्या परी रस्त्यावर पडल्या. माय बापाची इज्जत मोठवता. नको मारू त्याले. जवळ होय ना मनाचं आहे ना, दनाचं आहे ना, अजून मासा आहे ना. मानदान करावं लागते ना त्याचा. जवळ बसा नाही जवळ होय ना तुमचा, समजत नाही का तुम्हाला? मारून राहिले ताईचे, आणि तू विकायला पुढे होता. पाया लागताना मागं येता, तिथं पुढे नाचून द्यायला. खाल्लं ना आता भरलं मन मेळा गेलो. आणि तुम्हाला बी नाही समजत. जवळ होईन तुमचा. जवाई बापू भेटला तुम्हाला आमचा आशीर्वाद. काही खान, चिकन, मटन, मच्छी आणू मच्छी. मच्छी ते चांगली त्याला चोकाले मच्छी मसाला मच्छी चांगला काटा रुतला वेळ त्याच्या नड्ड्यात. मग घुमवतो त्याला गरगर राई सारखा. डिंग 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 डिंग. मच्छी राहू द्या, चिकन आणू चिकन. हो बाबा, लेग पीस आणजा. आणि फलीची बी आवडते त्याला लेग पीस. लेग पीस आवडते तुम्हाला नाही? अण्णा माझ्यावर चांगला तंगडा तोडतो त्याचा बुडा पाचून चांगला भाजून तेल लावून देतो खायला त्याले. कशा पोरी भगवून राहते लोकांच्या तर नाही. लाच हे पल्लाटे जवाई. द्या नको जवाई बापू, मटन आणतो विकत. थांबा. हो आणा चांगलं मटण, चांगला त्याला खडखड मुंडी चालतो. चांगला बकऱ्याचा मलमा चालतो, तर्रीवाला रसा. नाही हासीन ना जवाई, हासेन. नल्ली चोकांना जवाई चांगली चौक जा नल्ली. जाऊ द्या, तुम्ही टेन्शन नको घ्या. पनीर आणतो, दाताले नरम वाटते थोडस नाही का? पनीर तू काही पागल डेंग आहे का? तुला पैकी समजून राहिली ना मी. मेंटला चांगल्या घरचा असन ना तावला जवाई, त्याला पोट्टी परवली ना चांगला लगा खात असन ना तो. तावल्या पोरीला बी तर असाच नसन पाहिला. भिकारी चांगला पाहिला असन ना रगडा. हे आणू का? हे आणू, अद्रक आणू, लसण आणू. खाऊन पिऊन चांगला डटून आलाय तो, गाभण होऊन आलाय. हांडकं वर नाही दिसून राहिलं तुला. राहू द्या मामाजी, मला काही नाही पाहिजे. राहू द्या, मी ठीक आहे, जेवण करून आलो घरून. नाही पाहिजे काही. मग त्याला भोकाले सांगून राहिला मटन आण, मच्छी आण, पनीर आण. मी काय वय, मी ना तर काही बोललोच नाही. मग चूप राह ना. आला त्याच्या झगडे लावून राहिला बुहारा. पण मी आलो तर इथे काहीच नाही बोलला ना. अरे ऐकतच नाही. अडकवतो साले कुठे माहित कुरड हे पसपया जवाई. तू कायले लपक झपक करून राहिला? तू आपली हालत पाय, त्याची हालत पाय. मी एकटी गाडी लावतेला उभा चिरतो तुला काढून टाकेल. नाही भ्या नको. ते अशीच बोलते, काही करत नाही. मला बी अशीच बोले. आता मला मावरा पडलाय, तुम्हाला बी पडन. काहीच नाही करत. ते फक्त बोलणार कसं आहे, थोडंसं वियर्ड नाही का? पण ठीक आहे. हो तू बरी आहे चोपडा. तुझ्या मायबापानं गप्पा मारून नाही टाकलं मला जीवाच्या गती लावलं तुझ्या मायबापानं. साल्या काही पागल आहे का? माय त्याची सांगून राहिली, बा बाप त्याचं सांगून राहिला. घरात झगडे लावून राहिला. उठ भाजऱ्या, घरात घेतलं म्हणून माजूनच राहिला.
माझी बहीण हे बी तशीच आहे, पागल खानदान यांची. मला का माहित होतं हे पुरी खानदान अशी आहे, नाही तर बघलच नसतं इले. चुप राह डोकं खाजून राहिले मावला. अहो लिवडे, साऱ्याच्या साऱ्या घरात फालताय तुमच्या. ए चल भिकार छोटा भाकऱ्या, माऊलीच मस्ती मारी गेली ती 2 खर्याच्या दाण्यासाठी तावल्या मागा आली मी. त्या बबऱ्यासोबत पाहिजेच ती पांढऱ्यावर तर चांगलं झालं असतं. रोजच्या 5-4 हो चेरी सोबत. हवं 2 खांडासाठी गेली त्याच्या मांगा. मला सांगते पुरा पांढऱ्याचं शेवरून करून दिलं असतं तुले. जाऊ द्या, आता जे झालं ते झालं, सोड, फेक तिकडे. तेच गुण तेच काढी. अबे तू चूप नाही बे, बायकोच्या भाड्या टिलटिल्या गांडीच्या. बायको समोर एक शब्द नाही निघत तुझ्या तोंडातून. मला ज्ञान पाहत चोदू आणि हे तिला जेवायची इज्जत नाही करतात. हे एवढी मोठी बायको अंगानं पाहिली तर वाढत आहे, थोडीशी बुद्धीनं वाढून जाती. जेवायच्या मानधन कसं केलं जातं ते शिकती थोडीशी. घरे याले सालेले बहीणच्या बहीण ज्यावेळी पाहिलं काही त्यावेळी पाहिलं काही काटकाट अरे जेवाय चालले या ना, चांगलं जेवण चारतो पालचार करतो. या दारूची बॉटल खोलतो. या मूत पासलेले मूत चांगला वाट. तू चूप राह. बेल माझ हो नाही तर का अधिक सांगा का. थोडस थंड पाणी आणजा, ऊन खूप आहे ना बाहेर. बर्फाच्या गोळ्या टाकून आणजा. तुम्ही तर रात्री आले जी, तर काय झालं? चिवत्या बनवता विवरले. काय मग काय भोकाले सांगून राहिला, मटन आण, मच्छी आण, पनीर आण. कोरियन मेकअप येते त्याले, पार डार्क सर्कल हटवते. पार डार्क सर्कल हटवते, पार गायबच करून टाकते. अंकिता कशी बस अशी शहानिशा आणि बस. तुझ्या घरची घुस दुसऱ्याच्या घरी गेली. किडेपर्यंत तुम्हाला कशी आहे बाबा. कसं मग काय इथं भोकात दसाले तू झगडे लावून राहिला, हे आण ते आण, पनीर मटन. हो तू बरी आहे चोपडे. ते मी मला मार या दवाई पास. मग काय भोकाले सांगून राहिला, मटन आण, मच्छी आण, अन्न आण, पण आण.